मर्द येतात नसबंदीसाठी? हा येतात, केसेस असतात. आणि काय येतात ते म्हणजे? पोल्युशन कंट्रोल, पॉप्युलेशन कंट्रोल, सॉरी, ते करण्यासाठी. दोन्ही पण. हा आल्यावर दूर निघतो काय? इंटरप्ट होतोय मला. ओ मग आम्ही शांत बसतो, ठीक आहे? नाही तू नको शांत बसू, तू बोल माझ्याशी. नवऱ्याचं नाव आहे वैभव महाडिक. तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की नावाचाच आहे की खरा आहे. कोण मारू शकतो हिला? मला का मारायचंय? हिला मारत होते तेव्हा आनंदी होतीस ना? पण ती तशी हरकते करते. हिचं डोकं खोललं तर खाली असेल सगळं. आय गेस गुडघा खोलावा लागेल. आज मुली भडकतात का? मी तर कोण? छान. हाँ यार ब्रांडिंग निकालना भूल गया भाई. इसका ब्रांडिंग निकाल दे. तू निकाल. हाँ एक तू काढ तुला 100 रुपये देईन, ठीक आहे? बाकी सगळे कम्फर्टेबल आहेत बोलण्यासाठी, ठीक आहे? जे लोक पण कम्फर्टेबल आहेत त्यांच्यासाठी मी पैसे आणले, ठीक आहे? खूप पैसे बाकी आणले, ठीक आहे? पाण्याची बाटली तुम्ही दोघांनी खोललेली आहे, ठीक आहे? तुम्ही हे घ्या. हां हे 500 तुला, हे 500 तुला, हे हां. अरे मजा करता. आता सगळे विचार करतात आम्हाला पण एक बाटली दे. आम्ही तोंडाने उडून दे. ठीक आहे चला, तर आपण सुरू करूया आता शो, ठीक आहे? कोणाशी बोलूया? कोण आहे त्यांना? अरे तुम्ही दोघी बहिणी आहात? अच्छा वाटतं सख्या बहिणी आहात तुम्ही दोघी. अरे आणि तुम्ही कपडे पण एकदम ते चंटू बंटू वाटतं एकदम. कोइन्सिडन्स झाला, सख्या बहिणी आहेत. आणि कोण मोठी आहे? मी गेस करू? हा तिने सांगितलं ऍक्च्युली. ठीक आहे हा. अरे आणि घड्याळ पण सेम घातलंय तुम्ही दो. काय आहे? कोणता ब्रँड आहे हा? वर्सेस इंडिया वर्सेस पाकिस्तान. वर्सेस वर्षाची जे सीएस असे खाली जातील. तू जुडिओच घे. डिमांड ना? छान, तुमच्याशीच बोलू आपण. चालेल तुम्हा दोघींना बोललो तर यूट्यूब इंस्टा सगळीकडे जाणार आहे, ठीक आहे? भाई इनको दे दे. मजा येणार आहे भाई. छान. एकदा ते घड्याळ दाखव मला काढून. काय घेतली? कालच घेतलंयस तू? स्वतः तर नाही घेतलंयस ना तू? स्वतःच घेणार मी. मग तू दुकानदाराला बोललीस का हा ब्रँड? माझा फ्रेंडच्या भावाचा शॉप आहे, हा. तो स्टोरीज टाकतो त्याच्यावरून मग मी ते रेफर केलं होतं. फर्स्ट कॉपी आहे? हा. अरे वर्षाची तू फर्स्ट कॉपी घेतलीय. वाव छान आहे. पण वाटत तर नाहीये फर्स्ट कॉपी. हा खाली डेट जी आहे ती अडकली मध्ये. क्लिअर आहे. फर्स्ट कॉपी. डेटचे लागले. कोणी टाइम विचारू शकतो, डेट नाही विचार. डेटवर जातेस तू कधी? नाही. कोणावर गेलीस? कधीच नाही. आताच रिसेंटली ब्रेकअप झालंय. रिसेंट ब्रेकअप झालंय? अरे छान. कसं झालं सांग. एक मिनिट तुझं काय नाव आहे? चैताली. तुझ्याशी आपण जे बोलणार आहे ते युट्यूब इंस्टाग्राम वर जाणार आहे. तुझी कन्सेंट आहे? अच्छा ठीक आहे. ऑलरेडी रेडी होऊन आली आहेस. घरचे पण चिल आहेत म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. व्हेरी नाईस. ठीक आहे. आणि हे घड्याळ कितीला घेतलंस तू? आता प्राइस थोडी सांग. अरे सांग ना. फर्स्ट कॉपी आहे. सगळे बघतील, सगळ्यांना कळेल. मी सांगू 1200 असेल. 1500. मागितला. या सगळ्या अडथळ्यांनंतरच मी इथपर्यंत पोहोचलोय. राईट. माझं घड्याळ पाहून तुला काय वाटतं किती रुपयाचं असेल? आता तर त्या अवस्थेत नसणार तुम्ही. सो व्हॉट्स द ब्रँड? अवस्था तू काय लावायची? दादा वारसाची काहीतरी द्या ना मला. अवस्था म्हणजे काय? असं तर असतं
तर ती फर्स्ट कॉपी असेल. फर्स्ट कॉपी नाही आहे असं वाटतं तुला? ठीक आहे. आणि कोणता ब्रँड वाटतं तुला हा? आय डोंट नो. हा ठीक आहे. तुला काय वाटतं किती रुपयाचं असेल हे सगळं? कोण फास्ट ट्रॅक म्हणालं? तुम्ही तुमची नाही माझी लायकी काढता काय? तू आता फास्ट ट्रॅकच्या गड्या घेईन का? हा तर सांगतो सांग. हा 15K. 15K का असं वाटलं तुला? त्याचं ते डिझाईन आणि ते जे 15,000 ची इनर डायलचं पॅटर्न आहे ना त्यावरून वाटतंय. अच्छा त्यावरून असं वाटतंय? नाही फर्स्ट कॉपीच आहे ऍक्च्युली. रिअली? नाही वाटत आहे. खरंच तुला नाही नाही वाटत ना आपण दोघे सेम आहे? लांबून हाय फाय. ठीक आहे. हे का ब्रेकअप झाला तुझा चैताली? लॉंग तो पण फर्स्ट कॉपी निघला? नाही नकली निघाला तो. तुम्हाला अजून काय मिळणार? सॉरी पैशाचा माल ना. नाही ठीक आहे. हा काय झालेलं? इट वॉज लाईक की इट तो वॉज लाईक नको मराठीतच बोल तू. हा तो 1500च्या घड्याळानं तर नाही शोभत आहे. सॉरी इंटरनेटवर खूप माज वाढेल यार. नको आयुष्यात मोठं बनायचं असेल ना या सगळ्या प्रवासातनच जावं जावं लागतं, ना. right. पण तुला खूप वेळ लागेल ठीक आहे. कारण तू एसटी मध्ये नाही हा हे थांबा यार सांगते बिचारी. हा आय एम रॅपिडो पर्सन. रॅपिडो आहेस? अच्छा रॅपिडोवाला डेट करत होतीस? असं काही वाईट नाही त्याच्यात. बस नाही आय डू रॅपिडो. वाव छान. हा आता सांग. हा तू रॅपिडोने चालस? किती जण आले तुम्ही? मग चौघे रॅपिडोवर कसे बसलात तुम्ही? कॅब. अच्छा कार मध्ये पण येते? मला नाही माहित नाही हे सगळं. मी ट्रेन युटीएस. चैताली सांग आता. चल आता खूप टाइमपास केला. तेच की मी घरच्यांना सांगेन थोडे ओल्ड थिंकिंग आहेत, विचार करू, थोडं टाइम दे असं असं तू म्हणत होतीस? तो अच्छा तो म्हणत होता की मी घरच्यांना सांगेन हा. मला थोडा टाइम दे. हा. येस तो असं झालं की ह्या गोष्टीवर भरोसा ठेवून 18 महिने झाले आणि माझ्या 18 महिने? हा. तुझं महिन्यांमध्ये काम होत होती? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष. हा हा ओके. हा 1.5 वर्ष झाले आणि त्या चक्करमध्ये पूर्ण 1.5 वर्ष त्याचं 1 रुपया सगळं खर्च मी केलंय. तू? हा. तो भिकारी होता? नाही मी नाही ही म्हणाली. काय दिवस आले हे लोक कोणाला भिकारी म्हणतात? त्याला आज खूप वाईट वाटणार आहे. अच्छा म्हणून तू हे फर्स्ट कॉपी घेतलंस कारण तू सगळा खर्च त्याच्यावर गेलास. किती Zero खर्च savings. किती खर्च केलास तू त्याच्यावर तरी? स्टील आय कांट काउंट एक्झॅक्टली. महिन्याचा पगार. तू पूर्ण पगार त्याच्यावर उधळायचीस? तू Yes. प्रेमात एकदम आंधळी झालेलीस? हा म्हणजे तसंच काहीतरी. ऐक मोठं होईल माझ्यावर. तुला नाही आवडत आहे? मोठं होणार माझ्यावर. मोठं पण बघ हा जेन्युइन आहे हा. ना अरे हा खरं अर्बन मंकीचा आहे. मोठं होईल माझ्यावर. सूट नाही एकदा करणार. घालून तरी बघ कसं वाटतं. घालून तरी बघ प्लीज. हा घाल. मी खरंच माकड दिसेल. नाही तू माकडच दिसतेस. हे चांगलं वाटतंय ना? खूप मोठा दिसतोय ते मला फील होतंय. त्यानं मागच्या नाही एकदा दाखव तरी कशी वाटतेस. हा हे बघ. तिने फोटो घेतला. नको तुला ठीक आहे नेक्स्ट शो मध्ये वापरू आम्ही. ठीक आहे ठीक आहे. हा तर हा ठीक आहे. मग तू त्याच्यावर किती एवढे पैसे उधळलेस? मग तोच म्हणाला ब्रेकअप करूया की तू म्हणालीस? मी म्हणाली बिकॉज ते माझ्याकडे पेशन्स संपले आता जाऊडत. पण तू लहान वाटतेस. तू घरी का तुला सांगायचं? तू किती वर्षाची आहेस? 25. 25 वर्षाची आहेस तू. मग एवढं लवकर तुला घरी का सांगायचं होतं? कारण की माझ्या लग्नाच्या मागे लागले होते घरचे. एवढं लवकर तुला लग्न करायचंय? मला नाही घरच्यांना घाई होती. आणि ही किती वर्षाची आहे? तू गेस कर. मग तुम्हाला 500 रुपये देशील? तू गेस कर. एक मिनिट तू 23 वाटतेस मला. 22 नाही 18 21. काय करू आता? 500 दे. 500 दे. सट्टा लावलेला का आपण? हा मग काय झालं? तू बोललीस त्याला की ब्रेकअप करायचंय. मग आता किती वेळ झाला? 1च आठवडा झालाय. 2-3 महिने. 2-3 महिने झाले. तू मूव्ह ऑन केलंयस आता? मी आरामात केलंय. नुसते घाणेरडे विचार. पण एक मिनिट आता काय झालं बघ 2-3 महिने झालं तू ब्रेकअप झाला आणि तू त्याला पूर्ण पोहोचत होतीस. ठीक आहे. मग आता खूप पैसे सेव्हिंग होत असेल. मग त्या पैशाचं आता तू काय करतेस? शॉपिंग.
ते नवीन आलेला ना काय नाही कळत आहे. हा 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 काय करतेस माझा बर्थडे मंथ चालू आहे, सो अरे, मी birthday शॉपिंग month? करते. आता त्यात काय शॉपिंग करून आले तुम्ही लोक? नाही नाही, ऑफिसवरून आले. अच्छा तू आज ऑफिस होतं आज काय दिवस आहे? थर्सडे. हा सॉरी मला सुट्टी नाही भेटत. हो 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 नाही मला रोजच सुट्टी असते ना त्यामुळे मला माहित नाही गरिबांचे प्रॉब्लेम ना नाही नाही आता सगळे भाडकले मारा मला नको बोल. ठीक आहे हिला दे आता. तुला पण चालेल तुझ्याशी बोललं तर कन्सेंट आहे तुझे युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे व्हिडिओ जाणार आहे. ठीक आहे काय नाव आहे तुझं? श्रुती. श्रुती तू काय करतेस आयुष्यात? मी सध्या काहीच नाही माईक जवळ ठेव माईक. काहीच नाही करत आहे. अच्छा आणि तुम्ही दोघांचं एकदम स्टाईल वगैरे मला थोडी सिमिलर वाटते. ठीक आहे शी फॉलोज मी. हो 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 ऍक्च्युली पैसे तिने दिले होते, सो मी तिची स्टाईल कॉपी किती केली. जणांना पोचतेस? मी बहीण आहे तिची. मी बहीण आहे अच्छा पैसे तिची. दे. पण जर कधी असं झालं ठीक आहे म्हणजे असं देव ना करो पण असं हा. झालं एक मुलगा आहे हा. आणि तुम्हा दोघांना पण तोच आवडला इम्पॉसिबल. का तुला नाही गरीब मुलं आवडत? माझं ऑलरेडी रिलेशन चालू अच्छा, तुझं आहे. पण चालू आहे? तुम्ही लोक काय करताय यार? माझं रिलेशन चालू आहे, तिचं ब्रेकअप झालेलं आणि आहे. तुझा वाला चांगला आहे? हा. तुला कुठे भेटला? आणि हा मला पुण्याला. हा पुण्याला. अरे ह्याला नाही म्हणजे याला तू पुण्याला राहतेस? नाही, मी मग तुला- अंधेरीला राहते. मग तुला पुण्याचा मुलगा कसा भेटला? लॉंग स्टोरी. हा सांग ना. हा 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 कसा भेटला? माझा जो मावशीचा मुलगा जो होता ना, मावशीचा मुलगा, भाऊ. हा भाऊ लागतो तो. मला आवडायचा तो. So, काय तुमची काय मावशीचा मुलगा आवडायचा. आवडायचा तुला? एक मिनिट मावशीचा मुलगा नाही मामाची मुलगी चालते ना? हो. आणि आत्याचा मुलगा ना? एक मिनिट मावशीचा मुलगा तुला आवडायचा? हा मग मी प्रपोज केला त्याला. मावशीच्या मुलं कधी रक्षाबंधनला? नाही एवढी आहे का? नाही एवढी नाही खूप आहे. प्रपोज करतो. मावशीच्या मुलाला कोण प्रपोज करतो? मी केला. का केलो? मला आवडला तो. मग तुला कोणी आवडतो का? नाही. आणि मावशी काय बोलली? हो. अरे पुण्याला काय चाललंय? रिलेटिव्ह होता तो. So मी रिलेटिव्ह propose होता ना केला. मानतेस हा. ना? हा सो मी प्रपोज केला, घरचे एक्सेप्ट होते आणि तो नालायक चीट करत होता मला. काय करत होता? चीट करत होता. तो चीट करत होता आत्याच्या मुलीबरोबर? मामाच्या मुलीबरोबर? नाही ते सीईटी मध्ये प्रश्न यायचा ना याची मावशी तिची मुलगी? नाही 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 असं काही नव्हतं. असं काही नव्हतं. हा तो चीट करत होता तुझ्यावर. तुला कसं कळलं हे? त्याच्या फ्रेंड्सनी मला त्या सांगितलं. फ्रेंड्सने तुला सांगितलं हा की हा तुझ्या मावशीचा मुलगा चीट चीट करतोय. हा करतोय. सो मग तिकडे संपलं. संपलं तिकडे. हा हा. मग त्याच्या फ्रेंड्स बरोबर मी कॉन्टॅक्ट मध्ये होती. आणि त्या फ्रेंडने प्रपोज केला? नो ऐक तरी. हा सॉरी सॉरी मग त्या फ्रेंड्स बरोबर मी कॉन्टॅक्ट मध्ये होती आणि त्याचा जो फ्रेंड होता ना तो माझा बॉयफ्रेंडच्या हाताखाली काम करायचा. हा तुझं सिच्युएशनशिप सारखं तरी नव्हतं ते. ए काय गुंडागर्दी करते काय? हाताखाली दाखव तुला. हा 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 त्या अंडर तो काम करायचा. मग सो एकदा मी तिला फोन केला आणि त्यांनी उचलला, जो माझा रिसेंट वाला बॉयफ्रेंड आहे. हा सो त्याला मी आवडली. मग सो त्याने पण प्रपोज केला? मी कधी बोलली त्याच्या फ्रेंडनी मला प्रपोज केला? मग तुझा बॉयफ्रेंड आहे ना तो? हा लॉंग स्टोरी. सॉरी हा मी उशी घेऊन येऊ काय? नाही संपवते. सो त्याच्याबरोबर एकदा कॉन्टॅक्ट झालं माझं, त्याला मी आवडली. सो आम्ही फ्रेंड म्हणून कॉन्टॅक्ट मध्ये होतो आणि तो माझ्या अगेन तू काहीतरी माझ्याकडं नाही सांग सांग. तू माझ्या व्हॉइसच्या प्रेमात पडला. तुझ्या व्हॉइसच्या? हा एक मिनिट हा काहीतरी बोल. हा नाही मी बोलली तू माझी मजा उडवणार म्हणून मी काहीच नाही. प्लीज 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 नाही. श्रुती प्लीज हाय प्रणित. बोल ना. श्रुती मला तुझा आवाज ऐकायचा आहे. श्रुती प्रणित उलटलीस का कुठे? प्रणित हाय प्रणित. सॉरी हा
तुझ्या आवाजाच्या प्रेमात पडली. तुम्ही किती वाईट आहात यार. बिचारी मुलगी सांगते ना, खूप खूप गोड आवाज आहे, ठीक आहे, पण मला डायबिटीज आहे. डायबिटीज आहे. हा हा. मग प्रेमात पडला, मग आमचं असं लॉंग डिस्टन्स स्टार्ट सुरू झालं. अच्छा, असं आहे. पण छान स्टोरी होती. एकदा टाळ्या वाजायच्यासाठी. ओळख नव्हती आता. हा ओळख नव्हती आता. सॉरी यार. ठीक आहे, ठीक आहे, कोणाला तरी विचारतो मी. ठीक आहे मॅम, तुम्हाला काय वाटतं, या मुलींना पैसे दिले पाहिजे? अरे मॅमचा आवाज एवढी जण कशी येतात, जागत नाही एवढी. कुठे आले एवढी लोक? अरे शो, पण सीट्स लिमिटेडच वेगलेलं ना मी. काय उशीर झाला भाऊ तुला? हा, आईचा बर्थडे आहे. काय नाव आहे तुझं? जसं तू 9:30च्या जागी लेट शो स्टार्ट केला तसं ते लेट आलेत. हे तुझ्या मावशीची मुलगी आहे ती? वेळेचं भान नसेल, नात्यांचं आहे. एकदा मी लिहून देतो. हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पण पाहाल, कमेंट्स वाचा. लोक लिहिणार स्क्रिप्टेड होतं. त्यांना वाटतं एवढे लोक नसतातच. मला बोलते की तुला बोलतोय तू. आम्ही जे तुझ्याशी बोललो. ठीक आहे, ठीक आहे मॅम, तुम्हाला विचारतो तुम्ही. तू जी आहेस, तुला काय वाटतं, या दोघींना पैसे दिले पाहिजे? का हराम खोर बायका आहेत. का तारीफ केली की मारली समजलं नाही. काय जाऊ दे, काय नाही, काही इंग्लिश मध्ये बोलतात. ठीक आहे, हा छान. एकदा टाळा वाजवा दोघांसाठी. ठीक आहे, अजून कोण आहे ज्यांना माझ्याशी बोलण्याची इच्छा आहे? मला हात दाखवाय. तू आहेस, ठीक आहे, तू आहेस. बापरे, असं रेअरली होतं की फक्त मुलीच हात वर करताय. चांगलं आहे यार. ठीक आहे, हिला दे. माझ्यावर फिदा. हा, माझ्यावर फिदा. चुप बस. काय काय अरे हो. पण आता तुम्ही मग रक्षाबंधनला काय करणार मग? भाऊ संपले बाई. आता मी माझ्या मावशीच्या मुलीला कसा सामना करेन त्यांचा? काय 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 तुम्हाला भाऊ नाहीये, मला बनवा तुम्ही भाऊ. पण भाऊच. हॅलो हॅलो, हाय, काय नाव आहे तुझं? हाय, आयशा. आयशा, तुझी कन्सेंट आहे? हा व्हिडिओ युट्यूब, इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये तुला? ठीक आहे. आयशा, काय अर्थ असतो नावाचा तुझ्या? फ्री लिव्हिंग वुमन, लाईक. या असं करतेस आणि तू आयुष्यात एकदम. हो. अच्छा, कोणी ठेवलेलं आहे? बहिणी. अच्छा, बहिणी, हिने तुझं नाव ठेवलेलं? हो. पण ही तर एवढी मोठी नाही वाटत आहे. ते सगळे म्हणतात. किती तुझी? हा, आणि तू? 21. अच्छा, 7 वर्षाचा गॅप आहे. 8. कसं काय 8? ते सडनली डिसाईड झाला. हा म्हणतोय ताला बरं. नाही, हेलिकॉप्टर शॉट. 7 वर्ष डॉट केले. हा पण आहे. बाजूवाले म्हणतात माई मार. हा पण आहे, भाऊ पण आहे. मध्ये आहे. हो, अच्छा, भाऊ पण सॉरी. आहे. तू किती मध्ये आहेस? 27. अच्छा. सूर्या दादा, पण एक मिनिट, ती 28 हा 27. एकच वर्षाचा गॅप आहे. कडक बाबा, स्ट्राईक रेट छान आहे. थँक्यू. अरे तुझा थोडी आहे. बिहाफवर. अच्छा, ठीक आहे. आयशा, काय करतेस आयुष्यात तू? आता काही नाही करत. आता रिझाईन केले जॉबवर. अच्छा, कुठे होतीस, म्हणजे कोणती IT कंपनी किंवा काय प्रोफाईल? कॉर्पोरेट मध्ये काय प्रोफाईल होती तुझी? HR. मग तू आता काय नाही करत? नाही, तू कधीच काही नव्हती करत? नाही, खूप स्ट्रेस होता, त्यामुळे मी रिझाईन केलं. काय स्ट्रेस म्हणजे काय असायचं तुझं? रुटीन काय असायचा? रिक्रुटमेंट. हा, पण फ्रायडे. हे नाही, ऐक नाही, आयशा, ते सगळं नाही. रिक्रुटमेंट होता म्हणून खूप स्ट्रेस होता.
खूप त्रास होता. आणि कोणती कंपनी होती म्हणजे कंपनीचं नाव नको सांगूस हो. पण स्पेशलायझेशन काय होतं कंपनीचं तेच रिक्रुटमेंट एजन्सी अच्छा एजन्सी होती. अच्छा अच्छा याच्यात तर खूपच मारतात ना म्हणजे खूप खूप मारतात मग म्हणूनच मी रिझाईन केलंय. असं होतं ना की खूप सकाळ मारली झाली अरे मग काय करायची असे मग तुला दिवसाला किती कॉलिंग करावी लागायची 50 to 100 अच्छा आणि त्याच्यात किती कन्व्हर्जन तुम्हाला लागायचं ॲटलिस्ट 15 to 20 लाईनअप्स एव्हरी डे. 50 to 15 to 20 लाईनअप्स. अच्छा म्हणजे 100 कॉल्स केलेस तर त्यात 15 तरी तुला हो हो आणि अच्छा. 3-4 मग किती प्रोजेक्ट. पर्सेंट झाले ते काय 100 कॉल्स केलेस हो. त्यात जर 15 तुला कन्वर्ट करायचे हो. तर किती पर्सेंट झाले मग पर्सेंट मी समजली नाही. विचारलं तुला मी नाही ना मला कळलं नाही नाही, क्वेश्चन. मी सांगतो मॅथ्स वीक आहे हा त्या माझी. दिवसात तू 100 कॉल केलेस हो. आणि तुला टार्गेट आहे की त्यात 15 तुला कन्वर्ट करायचे हो. ठीक आहे तर म्हणजे तुला किती पर्सेंट कन्वर्ट करायचे ते नाही माहित. रिझाईन काढलं म्हणाले आयशा जरा उलटी हो दिसू नकोस परत कधी अच्छा आणि काय हसू नकोस. अरे माझ्या श्रुतीची मारली तो का हसली नाही नाही पण मी तुझी फॅन आहे ना म्हणून माझी मी fan. आली. हो तू मग खूप मी- आवडतो मला. हो. तुला मी किती टक्के आवडतो तर तुझा माझ्यावर 100% प्रेम आहे पण हो, माझं 100. 15% आहे का असा मॅथ्स मग तू पण वीक आहे मॅथ्स मध्ये. ए अजून तरी मी साइन थीटा मध्ये नाही गेलोय आता तू इथून पण रिझाईन देऊन जाशील मग नाही नाही इथे इथे नाही करणार. इथे नाही करणार असं ठीक आहे नाही. दिवसात ना तुला सर्वात वियर्ड कॅन्डिडेट काय मिळालं जेव्हा तू काम करत होतीस होता एक आणि तो मला कॉल करायचा आणि विचारायचा जेवलीस का काय करते. आय एम सॉरी माझी मराठी फ्लुएंट नाहीये. वीस का जेवलीस का जेवलीस माझी का? मराठी फ्लुएंट नाहीये. मी प्रयत्न करते पण हा. अच्छा ओ छान मी महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे पण माझी मराठी प्रॉपर नाहीये. हे ठीक आहे प्रयत्न खूप मॅटर करतात ठीक आहे हो मी प्रयत्न करते. काय काय मुली काय नको ठीक आहे हा मग प्रयत्न केलं पाहिजे पण. हा प्रयत्न केला पाहिजे ना हो. हा मग तू काय उत्तर द्यायची जेवलीस काच हो जेवलीस आणि जेवली आता खूप डिस्टर्ब जेवली? करायचा. हा मग तो काय बोलायचा खूप डिस्टर्ब करायचा आणि एकदा तो आला पण मला भेटायला कुठे इकडे जिथे मी राहते तिकडे तो आला पण मला ऍड्रेस कसा मिळाला तुझा तिला माहित होता की मी मुंबईमध्ये हे मुंबईमध्ये मुंबईमध्ये तो रॅपिडो वाला होता तुला आयशा नाही 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 तिला माहित होता माझी कन्सल्टन्सी कुठे आहे. मग तो आला आणि हा. मला मेसेज केला की मी इकडे आलोय हा तू येते का भेटायला. हा आणि तो जोगेश्वरीकडून आला होता मला भेटायला. हा हा आणि मग मी सांगितले की भाई ए ठीक आहे यार आम्ही एडिट मध्ये सांभाळू तू चुप बस हा एवढं होतं त्या मावशीच्या मुलाचा खोटं का नाही पकडलं हा मग तो मुलगा भेटला तुला काय बोलला तू मग नाही मग मी तिला सांगितलं ना नाही मी तुझी HR आहे तर लिमिटवर हा आणि मग त्याने जर लिमिटचा फॉर्म्युला विचारला असता तुला तू इथं फाटली असती तुझा आयशा कधी बॉयफ्रेंड राहिलाय हो कधी होता लास्ट टाइम 1 वर्ष पहिला अच्छा आणि मग काय झालं आयशा ब्रेकअप झाला. हा ते कळलं आम्हाला होताचा हाच एक अर्थ असतो का ब्रेकअप झाला आणि तुम्हा दोघांचा खूप टॉक्सिक होता तो. हा हा काय करायचा तो असं म्हणजे कमिटमेंट नाही द्यायचं म्हणजे सांगितलं होतं की लग्न करणार मग ते कमिटमेंट नाही द्यायचा त्यामुळे काय आणि खूप द्यायचं? टॉक्सिक पण होता आणि कबीर से अरे म्हणजे कारण द्यायचा ना ए यार सॉरी हा तू सांग आयशा हा सांगू का आता हा सांगू हा हा सांग आज मुली भडकत आहेत हा हा ठीक आहे ठीक आहे इंटरप्ट होतोय मला. ओ मग आम्ही शांत बसतो ठीक आहे नाही तू नको शांत बसू तू बोल माझ्याशी. म्हणजे हे सगळे आहेत ना 15% बोलते चाल कशावर फिद आहे आवाजावर फिद आहे माझ्या
मी तुम्हाला दोघींना मारेन. नाही हा ठीक आहे. हा टॉक्सिक होता, कमिटमेंट देत नव्हता. हो, कबीर सिंग सारखा होता खूप. काय करायचा पॅन्ट मध्ये वरफडा काय तसा. कौन छुआ मेरी आयशा को 15% छुआ. नाही हा नाही खूप पॉझेसिव्ह होता आणि खूप कंट्रोलिंग होता तो. हा हे नाही काय जो घशात काय अडकलं का. हा ठीक आहे. एखादं एक्झाम्पल दे ना की काय करायचा पॉझेसिव्ह होता म्हणजे एखादा पॉझेसिव्ह होता म्हणजे सांगायचं हे नाही घालायचं, जीन्स आणि टॉप नाही घालायचं, इकडे जायचं नाही, भावाला पण मिळायचं नाही, हे सगळं होतं. भावाला की मावशीच्या. तेच हा ठीक आहे. आता तू आनंदी आहेस आयुष्यात. खूप अच्छा पण आता बघते मी. काय बघते. शोधते आता बॉयफ्रेंड. ते पण हो, जॉब पण आणि बॉयफ्रेंड पण. अच्छा ठीक आहे. चांगले विचार आहे. ठीक आहे एक काम करूया आपण. ठीक आहे तू खूप कॉल्स करायचीस ना जेव्हा विचार होतीस. हो. तू एक कॉल मला कर तू. ओके तुम्ही जॉब बघतात. अरे मी कॉल बघताल? करू आता. सपोज यू आर अ कॅन्डिडेट हा अँड आय एम कॉलिंग यू राईट. हा मग फोन. आता करते मी कॉल. हा हॅलो, एम आय टॉकिंग टू प्रणीत मोरे? हा बोलतो. हाय, दिस इज आयशा. आर यू लुकिंग फॉर अ जॉब राईट नाव? हो. व्हॉट काइंड ऑफ जॉब रोल आर यू लुकिंग फॉर प्रणीत? काय कळत नाहीये काय बोलतो. असं नाही. नाही हा ते बोलले ना. हा ते माझे बाबा होते. हा काही बोलतात. बाबाला देऊ नको फोन, तू बात कर. नाही बाबा मध्येच बोलून गेले. नाही डिस्टर्ब होतोय. सॉरी. हा थांब तू थांब. हा थांबा तुम्ही. थांबा माझा जॉबचा प्रश्न आहे. हा बोला. हा ओके, व्हॉट काइंड ऑफ जॉब रोल आर यू लुकिंग फॉर मराठीत प्रणीत? काय मला कळत नाही ऍक्च्युली ना. काय सेल्स मध्ये बघतोय मी. हा सेल्स मध्ये बघतोय. मग कशाची सेल्स? कशा प्रोडक्ट, सर्व्हिस, एक्सपिरियन्स आहे का? घड्याळ विकतो मी. वर्सेस खूप बाप कंपनी. 1500 मध्ये विकतो मी. तुमच्यासाठी 15% डिस्काउंट. ते मी देणार तुला. तू कशाला काय देतोस देणार मला? तू मला कशाला डिस्काउंट देतोयस? अच्छा ठीक आहे नाही देत. नाही मग तुला एक्सपिरियन्स आहे का? खूप आहे. प्रोफेशनल आहे एकदम. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुला? ओव्हर टाइम पण करतो मी. हा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुला? 3. फक्त 3. हा? आणि फक्त 3. फक्त 3. हा काय कंपनी होती ती? नाही गाडीची कंपनी होती. आणि किती सॅलरी होती? 30,000. फक्त. आणि आता काय आहे? तुम्ही HR आहात की माझी इज्जत काढायला फोन केला. नाही हे सगळं. आता ओके. आणि ओके काय सॅलरी एक्सपेक्टेशन आहे आता तुम्हाला? 88,000. इंग्लिश मध्ये सांगा ना. 88,000. ते आउट ऑफ लिमिट्स आहे. मग जर तुमची लायकी नाहीये तर मग विचारलंच कशाला मला. तू मला रेझ्युमे पाठ. फ्लुएंट नाहीये. ही माझी पाठ आहे. जोक नको करूस माझ्या मराठीवर. मी सांगितलं ना फ्लुएंट नाहीये. हो हा ठीक आहे मी पाठवतो रेझ्युमे तुम्हाला. हा तू ओके ठीक आहे. रेझ्युमे पाठव मला व्हॉट्सअपवर आणि मी बघेल. ठीक. आणि मग मी तुला ओके. सांगते, पण मला reply पण कर. एक डाऊट होता ऍक्च्युली. हा सांग ना. जेवलीस का? हो एकदा जेवली. टाळा वाजायच्या आधी. सर तुम्हाला काय वाटतं तुम्ही हिच्यावर आहात आयुष्यावर? नाही आयुष्याला पैसे दिले पाहिजे काय वाटतं तुम्हाला? नाही सो मीन. ना ठीक आहे. हा
ट्राय केलं ना, ठीक आहे देऊ मग, ठीक आहे हां. थँक्यू सो मच. पास कर तिला. हां छान, एकदा टाळ्या वाजवा. थँक्यू सो मच. कोण होती तिकडे? हा तूच कॉर्नरवाली ना, तूच हातवर गेलो ना. हा ठीक आहे, तिला दे माईक. हां हाय प्रणीत. हाय. असं पहिल्यांदा झालं की कोणत्याही शो मध्ये मी चौथ्या मुलीवरच काय आवाज आवडला. हां. डोळे बंद करून ऐक ना एकदा. आवडला का? माझे तिकीट ओनली फॅन्सवर मिळाले वाटतं. ठीक आहे. हाय हाय, काय नाव आहे तुझं? शीतल. शीतल, तू कम्फर्टेबल आहे तुझ्याशी बोलणार आहे हो, आम्ही? हो, ते हो. युट्यूब इंस्टाग्राम सगळे That's okay, जाईल. that's ठीक आहे, रेडी आहेस तू? छान, ठीक आहे. काय करते शीतल? आयुष मी तर रेडी, खूप रेडी आहे मी. जर तुम्ही शांत असलात तर मी खूप रेडी आहे. शीतल काय करतेस आयुष्यात तू? मी ॲज अ पेशंट ॲडमिनिस्ट्रेटर एका हॉस्पिटलमध्ये जॉब करते. पेशंट ॲडमिनिस्ट्रेटर? या ॲडमिन ऑफिसर. काय एक्झॅक्टली काय रोल असतो? आणि सो वी हॅव टू हँडल लाईक पेशंट ग्रिव्हियन्सेस. हां सॉरी हां. म्हणजे पेशंटचे ग्रिव्हियन्सेस वगैरे हँडल करावे लागतात. सो त्यांचं ॲडमिशन, डिस्चार्ज, ओव्हरऑल लाईक हां. फ्रॉम अपॉइंटमेंट्स टू डिस्चार्ज त्यांचं सगळं जे पण फॅसिलिटेट करावं लागतं आम्हाला. ठीक आहे. मग युजली काय इश्यूज येतात पेशंट्सचे? पेशंटचे इश्यूज कधी कधी बिलिंग्सवरती होतात. की बिलिंग तुम्ही जे मॅटर्स त्यांचे पैसे झोल करता तुम्ही? झोल नाही करत पण नाही आम्हाला माहिती आहे. नाही. जर एखाद्या पेशंटचा इन्शुरन्स आहे तर तुम्ही लुटता त्याला. असं नाहीये, पण पेशंटला ट्रीटमेंट देतो ना म्हणजे आम्ही. लुटता नाही. तुम्हाला पण त्यांना ट्रीटमेंट देतो म्हणजे लुटता. कसं लुटता बरं? तू मी एक्झाम्पल दे. तुला सांगतो. जसं की एक पेशंट आला आणि जर त्याच्याकडे इन्शुरन्स नाही आहे तर तुम्ही त्याचं बिल बनवणार 30,000. पण जर तुम्हाला दिसलं याचा इन्शुरन्स आहे आणि त्याची काय म्हणतात त्याला ते लिमिट जर त्याची जास्त आहे तर मग तुम्ही सगळे चार्जेस त्याच्यावर लावतो आणि मग ते 50,000 पर्यंत करता. असं नाहीये, कोण हे बोलतंय? खोटं आहे. एक मिनिट कोण? सगळे हॉस्पिटलवाले आले काय? तुम्ही लोक कोण आहे? सगळे नर्स लोक आहे काय? ऑफेंडेड कोणतं हॉस्पिटल आहे हे? वी कांट टेल दी ऑर्गनायझेशन्स का नेम नाही घेऊ शकत. असं राईम करून सांग. नाही. म्हणजे जसं मला लीलावती जॉब आहे तर पाहिजे ना, तुम्ही- तिचं पण ती HR मध्ये नाहीये. माझं जॉब गेलं तर मला कोण देणार? ती आयुष्या ती काय म्हणते माहिती हा तुझ्यावर किती रिकाम टेकडी नाहीये. ए हिला पण घ्या ना प्लीज. आयुष्याला आयशा, यू वॉन्ट अ जॉब विथ अस? नो. नो काय आयुष्या? काय तिकडे नाही, तिकडे हॉस्पिटलमध्ये तर सगळेच विचारतात जेवलीस का, सलाईन लावलीस का, सुई पण फ्री मध्ये. व्हेरी नाईस. नाही ठीक पण आहे, आता ठीक कमिंग बॅक टू तुझा जो क्वेश्चन हा. होता, पेशंटला लुटलं नाही जात. हा. पण जरी इन्शुरन्सचा पेशंट असेल तरी त्याला ट्रीटमेंट भेटते हॉस्पिटल. लुटला नाही, नागडा करतात. हा. असं नाहीये. युजली मला एक कोणती एक मायनर सर्जरी सांग जे मोस्टली ज्याचे केसेस येतात. काय 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 असतं ते? नॉर्मली नसबंदीचे पेशंट येतात. तुझी सगळी ऑडियन्स अशीच आहे. अशीच आहे, ठरकी आहे. काही नाही असे करू येतात शकत. कोणी मर्द येतात नसबंदीसाठी? हा येतात, केसेस असतात. आणि काय येतात ते म्हणजे? पोल्युशन कंट्रोल, पॉप्युलेशन कंट्रोल, सॉरी, ते करण्यासाठी. दोन्ही पण. हा आल्यावर दूर निघतो काय? अरे ढग बनता काय बोलतात? पाणी दूषित होतं. अच्छा ठीक आहे. हा तर आले की खरं समज कोणता पुरुष आला नसबंदीसाठी तर तुम्ही आधी फॉर्म वगैरे साईन करून हो, घेतला. consent मागे sign जाऊन करतो. तुम्ही हसत असाल ना ते आता हसता आराम कोणा बिचारा पेशंट आला इमोशन घेऊन. आणि कोणी स्पर्म डोनेशन तुमच्या इकडे होतं? हो व्हायचं, पण आता ते बंद झाले. ते का? जे असं सेक्टर का केलं तुम्ही? तो स्पर्म डोनेशनचे पेशंट आधी आमच्याकडे यायचे. IVFचं एक सेक्टर होतं. Sector? आय मीन IVFचं क्लिनिक होतं आमच्याकडे, बट नाव आता नाही येते. तेव्हा तू होतीस तिकडे कामाला? हो. हा मग काय प्रोसिजर असायची? सो पेशंट्स मोस्टली मॅरिड कपल्स येतात त्याच्यासाठी. हा. सो ते डॉक्टरशी, विकी डोनर मध्ये तू मॅरिड नसायचा ना? पण आमच्याकडे मॅरिड येतात. सो मग ते कोणासाठी डोनेट करतात? त्यांच्या स्वतःच्या वाईफसाठी.
का डायरेक्ट त्यांच्या स्वतःच्या वाईफसाठी किंवा म्हणजे जर काहीतरी प्रॉब्लेम असेल प्रेग्नन्सीमध्ये होत नसेल नॅचरली. हा तर जमा करून ठेवता मग तुम्ही हो फ्रीज मध्ये. हा आणि त्याची मग कधी कन्फ्युजन नाही होत त्याचा फ्रीज वेगळा असतो ना की म्हणजे श्रीखंड. समज एखाद्या डॉक्टरांना दही खायचं तो असा गेला. आमच्याकडे दहीचं फ्रीज वेगळं आणि स्पर्म्सचं फ्रीज वेगळं एवढं श्रीमंत आहे अरे आमचं हा, हॉस्पिटल. joke होता. टीपीए ना टीपीए काय टीपीए पेशंट. हा आमचं हॉस्पिटल इतकं श्रीमंत आहे की हा. दे कॅन अफोर्ड 2 फ्रीज. हा हा टीपीए पेशंट आपलं बोलणं झालं मगाशी. कधी बोलणं झालं आपलं? आता मगाशी तू म्हणाला ना TPA पेशंटला म्हणजे third लुटतात party. पैसा. हा हा मग आहे आमच्याकडे तेवढा पैसा टू अफोर्ड 2 फ्रीज. एक मिनिट, तुला एवढं वाईट का वाटतंय हॉस्पिटलसाठी? तुला माहितीये ना हे जॉब टेम्पररी आहे. आय नो. उद्या तुला पण ते बोलतील की शीतल उलटी हो. एक इकडं. ती आयशा उभी ना तिकडे. बस जॉबशी कधी प्रेम नको करूस, कारण जॉब तुला माहितीये ना उद्या जर तू जॉब सोडलास किंवा त्यांनी तुला काढलं ते दुसरे शोधतील. पण आता माझ्याकडे फक्त जॉबच आहे ज्याच्यावर मी प्रेम करू शकते. यु नो. अरे तो टाळ. सगळ्यांना आपापले जॉब आठवलेत. तुला आयुष्यात बॉयफ्रेंड वगैरे राहिला शीतल तुझा? हो होता. कधी होता तुझा लास्ट बॉयफ्रेंड? 5 वर्ष झाली ब्रेकअप होऊन. अच्छा, मग एकदम असा अकाळी पाऊस कधी? म्हणजे अकाळी पाऊस. सगळं शीतलच चालू आहे म्हणजे. आता सध्या असं काहीच नाहीये. अच्छा, पाच वर्षात तू कधी ट्राय नाही केलंस कोणता दुसरा? सिच्युएशनशिप झाल्या बट नेव्हर वेंट दॅट फार. काय आहे? सिच्युएशनशिप झाल्या आफ्टर द ब्रेकअप. आणि 5 वर्षापूर्वी ब्रेकअप का झालेला तुझं? खूप फनी स्टोरी आहे अरे, हा. ऍक्च्युली. सो काय? बरं हा. आम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये भेटलो होतो आणि आमच्या दोघांचं रिलिजन सेम आहे. ओके. रिलीजन नाही. म्हणजे सांगण्याचा हेतू हे की असं कास्टचा काही प्रॉब्लेम नव्हता असं मला वाटलेलं. ॲटलिस्ट आय थॉट सो. आणि नंतर आम्ही डेट करत गेलो. ग्रॅज्युअली 4-5 इयर्स झाले अँड वी वर स्टील इन कॉलेज ग्रॅज्युएशन इयरमध्ये. आणि ऑल ऑफ अ सडन ही कम्स अप आणि तो मला म्हणतो की होऊ शकत नाही आपलं. सो मी विचारलं का सो म्हणतोय मग नसबंदी करून टाकली. अच्छा, मागून आलं का? सॉरी सॉरी. आय थिंक करायला पाहिजे बिकॉज त्याचं नेक्स्ट मंथ एंगेजमेंट होतीये. हा नाही, पण त्याने काय रिझन दिलं? आपलं का नाही होऊ शकत? का बोललाय तू? सांगू? मारणार नाहीस ना माझी? नाही नाही बघा. हा हा काहीतरी मजा येते. हा इन शॉर्ट त्यांनी आमचं जे लव्ह होतं जे प्रेम होतं त्याच्यावरती त्यांनी खूप लवकर गिव्हअप करून टाकलं. ही डिड नॉट इवन फाईट. जेव्हा फर्स्ट स्टेप आलं तेव्हा ही गेव अप. हा नाही लढलाच नाही तो रिलेशनशिपसाठी. तू इमोशनल झालीस एकदम? नाही मला खोकला येतोय अच्छा. बोलताना म्हणून. एक हॉस्पिटल आहे जिथे 2 फ्रीज वेगळे आहेत. त्या दोन्हीचं पाणी नको पिऊस कारण तुला खोकला आहे. छान छान. एकदा टाळ्या वाजायची. भाऊ तुला मी विचारलेलं, तुला काय वाटतं हिला पैसे दिले पाहिजे शीतलला? दिले पाहिजे? ठीक ठीक हे घे. आणि जर कोणता पेशंट आला कधी. अच्छा, ए तुम्हाला वाईट तर नाही वाटलं ना? असं निर्लज्जच वाटतंय तुम्ही. सॉरी हा सॉरी. ए हा मग हेच असतं ना माझा द्वंद्व आहे ना. श्रुती क्या कर? अच्छा वही कैमरा घुमा रहे हो? नहीं क्या कर रहे हो? अच्छा अच्छा त्यांना थोडं थोडी राईटला शिफ्ट तू. हां तू पण भाऊ. हां हां और पास. भाई किस करने बोलो भाई. बहुत व्यूज आएंगे भाई. ए तो बोलतो किस करावं लागेल. नाही नाही नाही. बॉयफ्रेंड आहे ना? हो. नाही 500 रुपये. नाही नाही हा हा नाही नाही. नाही ठीक आहे. ऑप्शन करायला लागले. हा 1001.
काय नाव आहे तुझं? हिमांशू. हिमांशी, तुझी कन्सेंट आहे, आपण तुझ्याशी बोलून सगळं कॉन्टेंट युट्यूब इन्स्टा सगळे टाकू शकतो? हो, चालेल. ठीक आहे. तर एक हायपोथेटिकल प्रश्न आहे, जर किती दिले असते तर तू किस केली असतीस? नाही काहीतरी अमाऊंट असेल, 1 करोड. नाही, कशाला? तो रेडी झाला 1 करोड मध्ये. तो म्हणतो अरे 10 लाख मध्ये पण केली असते आपण. नाही. कोण कोण आले एकदा हात दाखव मला. ठीक आहे. हा, तू भाऊ किती मध्ये करशील? हा, ती गर्लफ्रेंड आहे तुझी? तू भाऊ किती मध्ये गेली असतीस? फ्री मध्ये कराल तुम्ही? अरे हा, ठीक आहे, चांगलं आहे, करतोय. एक काम करूया, तुम्ही दोघे पण सुरू करा आणि तुम्ही दोघे पण सुरू करा. जो शेवटपर्यंत करेल ती म्हणजे 500 द्या. वेटर येऊन मला बोलेल सर द्या. अजून ते करतच आहेत. हिमांशी काय करते आयुष्यात? जॉब करते. अच्छा, तुला छान मराठी येते हिमांशी. हो. बॉर्न अँड ब्रॉट इन मुंबई आहेस तू? हो. अच्छा, आणि कुठे भेटलात तुम्ही दोघे? डिग्री कॉलेज. डिग्री काय डिग्री केली तुम्ही? आम्ही BMM केली आहे. लाज वाटते ना थोडी? होत असतं म्हणजे तोपर्यंत. हिमांशी मग काय केलं? BMM. कोणत्या कॉलेजमध्ये होतात तुम्ही? चांगलं कॉलेज आहे ते. कॉलेजचं नाव तर सांगू शकता ना, गेलं ना, पासआउट झाले ना आता. कोणतं कॉलेज? तुला माहिती नाही ते कॉलेज. सांग मला माहित असेल. अरे तुला तरी माहिती आहे नव्हतं ह्याच्या आधी माहिती नव्हतं. कुठे आहे कॉलेज? पार्लाला आहे. पार्ल्याला आहे. माहिती आहे? कोणाला माहिती होतं? NSM होतं असं. नितीन गोदीवाला. 10th मध्ये तुला किती पर्सेंट आलेले? मला 60. आणि 12th मध्ये? मला 68. अच्छा, मग तरी म्हणून कमी पर्सेंट होते म्हणून तू त्या कॉलेजमध्ये घेतलं ऍडमिशन? नाही, म्हणजे मी लेट ऍडमिशन केलं म्हणून घेता. ठीक आहे. आणि कुठे भेटत नव्हतं. अच्छा, ठीक आहे. कसं पाठवलं त्याने तुला किंवा तू त्याला? तांबरे. म्हणजे असं झालं बोलणं मध्ये. हा, मग कोणी प्रपोज कोणी केला? म्हणजे झालंच नाही ऍक्च्युली प्रपोज. तुम्ही प्रपोज नाही केलाय? नाही. सिच्युएशनशिप? नाही. तुम्ही डेट करताय? हो 5 वर्ष झाली मला. आय लव्ह यू बोलता? हो. लास्ट टाइम कधी बोललेला तो तुला? काल. म्हणजे आज बर्थडे आहे आज? अरे आज बर्थडे नाही याचा. हो. हे काय नाव आहे बॉयफ्रेंडचा? ओमकार साठी आपण गाऊया सगळे? हो प्लीज. ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ओमकार, हॅपी बर्थडे टू यू. ठीक आहे, ओमकारचा बर्थडे आहे तर आपण एक काम करूया. माझ्याकडे एक कूल कॅप आहे अर्बन मंकीची. ठीक आहे, ही आपण ओमकारला देऊया. ठीक आहे. बोलते माझा पण बर्थडे. दाखव आधार कार्ड दाखव. हा ओमकार घाल, कशी वाटते बघूया कॅप आपण. अरे कडक वाटते रे. ओमकारचा प्लॅन होता हा. माझा होता. तुझा? अच्छा, तू माझा कॉन्टेंट पाहतेस? हो. मराठी हिंदी दोन्ही पाहतेस तू? हो. सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली आहे ओमकारने तुझ्यासाठी? चांगली गोष्ट मला. चांगली रोमॅन्टिक? रोमॅन्टिक फ्लावर्स आणतो. वाव. कोणते फ्लावर्स आणतो? रोज. हो. एवढा रोमॅन्टिक आहे म्हणजे चालेल मला. गुच्छ आणतो की एक आणतो? गुच्छ आणतो. अच्छा, आणि लास्ट टाइम कधी त्याने तुला गुच्छ आणून दिले? माझ्या बर्थडेला. काय? सॉरी मी ऐकलं नाही. तेवढं मराठी नाही करणार तिला. गुच्छ माहितीये? बंच ना, बंडल ना. अच्छा. तो असा दाखव. हे ओमकार देऊन दाखव. नाही तो मारतो मला. मारतो तुला? म्हणजे असं कबीर सिंग? नाही, तसं नाही. अच्छा, काय तू म्हणाली तसं नाही मारत? तसं नाही. मग असं काय रोमॅन्टिक गोष्ट मारतो बोलतो. हो ठीक आहे. तुम्हाला काहीतरी ऑकवर्ड प्रश्न विचारू मी? चालेल तुला? म्हणजे ऑकवर्ड किती ऑकवर्ड होत ना. काय 15%. तुझी मॅथ चांगली आहे? नाही.
असतोय. अच्छा ठीक आहे. समज ओमकार नाही, मॅथ्स वाला प्रश्न नाहीये. ठीक आहे. ओमकार त्याचा बर्थडे आहे आणि तू मुंबईमध्ये नाहीयेस. ओके. आणि तो त्या मित्रांबरोबर गेला हा आणि पार्टी वगैरे केली त्याने. हा. ठीक आहे. आणि ओमकारची एक एक्स पण आलेली. ओके. ठीक आहे. आणि त्या मुलीने, ओमकारने काही नाही केलं, हा. त्या मुलीने ओमकारला दारू पिऊन किस केलं. आणि नेक्स्ट डे ओमकार आला तुझ्याकडे आणि तो एकदम रडायला लागला, म्हणला की असं झालंय. तर तू काय बोलशील त्याला? कोण बोलला नसबंदी बोललाय. छान छान. हे तुला हा काय करशील तू? हा खरं सांग. म्हणजे असं तिने फोर्स केलं असेल असं की? हा, तिने केलं ह्याला. ओके. काय म्हणजे ह्याला विचारणार मी केलंय तुझ्याने म्हणजे अगर कुछ दिक्कत हो रही तो हिंदी में बोल सकती हो सेंटेंस. म्हणजे की तुला असं काय म्हणतात, आवडलं का? नाही मला तू सामने से गया या फिर सामने से क्या म्हणलं? म्हणजे तुला तिने असं सामने किस करता? तुम्ही कशी किस करता? नाही तसंच करतात. हा समोरनं झाली ती, किस केलं त्यांनी. हा ठीक आहे. तर तू काय म्हणतेस की तू इनिशिएट केलं का हे? तू हा, हा, initiate तो म्हणाला की नाही तिनेच इनिशिएट केलं. थांबा खूप मोठा प्रश्न आहे. सगळे बॉयफ्रेंड समाज घाबरलेले आहे. ठीक आहे. हा मी तर संपवणार गोष्टी. का? कशाला मग अरे पण त्याची चुकी म्हणजे शुद्धीवर राहायचं. म्हणजे तू पियालास किती पण पियालास मला नाही फरक पडत, पण शुद्धीवर राहायला पाहिजे. तू संपवून टाकशील सगळं. हा ऑब्विसली. ओमकार कधीच सांगायचं नाहीये मग. मला कळणार गोष्टी. जाऊन मला ती आली गेली मग ती एक्स तिच्या बॉयफ्रेंडला सांगणार तो ओमकार माहितीये त्याने मला किस केलं. आता मला खरं सांगली. या लास्ट प्रश्न आहे तुला. ठीक आहे. झालं सिनारिओ तर ऑब्व्हियसली हायपोथेटिकल होता. पण आता तू कुठे राहतेस? तू अंधेरी. भाऊ तू ओमकार सँडक्रूज. ठीक आहे. म्हणजे सेमच रूट आहे ना. हो. जाताना खरं सांग मला. ठीक आहे. जाताना तू असं त्याला हे विचारणार आहेस की नाही? 4 दिवस मी बोललो ना सगळं, त्याच्यावर का बिल पाडते? बर्थडे आहे ना त्याचा. तरी मी रॅन्डमली तरी विचारते त्याला scenario. गोष्टी. मी करते ते इमॅजिन scenario. करायचे तर काहीतरी चांगल्या गोष्टी इमॅजिन कर ना. पण मी त्याचं असं विचारते त्याला अशाच गोष्टी, मग बघते मी तो काय आन्सर देतो. का अशी फालतूगिरी करता तू? असंच आन्सर ऐकायचं. सेडिस्ट आहेस तू एकदम. तुम्हाला नसेल माहित. मला नाही राहून. ठीक आहे. आपण 4 फोटो काढू. ठीक आहे. जर यांच्यावर मी 4 फोटो काढले आणि तुझ्यावर एकच काढला तर किती %? एक नाही. अरे जोक म्हणली. ठीक आहे. एकदा टाळ्या वाजवा दोघांसाठी. ठीक आहे. 500 रुपये पण ओमकारसाठीच आहेत की तुम्ही पार्टी करा. ठीक आहे. आणि दारू पित असाल तर दारू प्या. बर्थडे आहे ना, जास्त देऊ. ठीक आहे. 1000 घे. ठीक आहे. हे घे. छान. अजून कोण आहे त्याला बोलायचं होतं? कोण आहे? तू आहेस एक भाऊ. ठीक आहे. तू आहेस. तू तर भाऊ खूप जॉली वाटतोस मला. याला दे बाई. हा तो फुल एक्सायटेड आहे. तू पण आहेस. ठीक आहे. तुझ्याशी बोलायच्या नंतर. ठीक आहे. युजली मुली एवढ्या इंटरेस्ट नाही घेत, पण आज घेत आहेत. चांगली गोष्ट आहे. खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. मी छान दिसतोय यार. थँक्स. हॅलो भाऊ. हॅलो. काय हुडी मध्ये असतो ना. हा आता मी थोडं चेंज केलं. ठीक आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय नाव आहे तुझं? वैभव महाडिक. वैभव आहे. वैभव कोणावर आलायस? माझी बायको आहे ही. माझी बहीण आहे मोठी आणि माझी भाची आहे. अच्छा. एक बायकोला दे एकदा. हाय. नवऱ्याचं नाव आहे वैभव महाडिक. तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की नावाचाच आहे की खरा आहे. तो जर 500 नाही मिळाले तरी चालतील. हा बोल. बायको खरं सांग. बायको हा की नाही?
समृद्धी नाव आहे, बायको नाही. हा समृद्धी हा आहे काय आहे? आहे की नाही तुम्हाला प्रश्न कळला ना? हो का? कळलं ना? पण तुम्हाला कसं कळलं की ही साईज काय? आडनाव सांगितलं ना. ओमकार तू घाबरू नकोस, मी अजून पण मांडलं लावली समृद्धी. तुम्हाला चालेल ना हे हो, हो. कॉन्व्हर्सेशन युट्यूब हो. इंस्टाग्राम सगळे जाणार आहे. तुम्ही काय करता समृद्धी आयुष्यात? मी रुकीज म्हणून ब्रँड आहे, हा. जीन्स आणि शर्ट वगैरे, त्याच्यामध्ये अकाउंट्स मध्ये जॉब करते. अच्छा अच्छा, चांगला ब्रँड आहे हा. रुकी. हा. मी पहिल्यांदाच ऐकलं हा नाव. पण आहेत आमचे स्टोर्स आहेत. स्टार्टअप आहे ते? नाही, अच्छा खूप जुनं आहे हा. जुनं आहे. आणि हो. हा अच्छा, सुनिया शेट्टी brand. मग तो येतो का समृद्धी? मग त्याला तुम्ही पैसे देता की तो मग नाही, नाही. KL राहुल साठी जीन्स घेऊन जातो? घेऊन जातो ना? अच्छा. आणि काय रेंज काय आहे या ब्रँडची जीन्सची? 2999. 2999? हा, फिनिक्स कुर्लामध्ये शॉप आहे एवढं आमचं. महाग आहे? हो, हो. म्हणजे जारापेक्षा ऑलमोस्ट जाराच्या रेंजचं झालं. हा, म्हणजे मग लोक जारा का नाही घेणार? चांगलं आहे ब्रँड, अरे, का नाही घेणार? तुम्ही कोणती जीन्स घालता? आता मी चॅनल F ची घातले. ती कितीला येते? रुकीज फक्त मेन्स साठी आहे. अच्छा, फक्त पुरुषांची. असं सेक्सिस्ट ब्रँड आहे हा. येस. वन साइड आहे. ठीक आहे ठीक आहे. हा, त्या नवऱ्याला दे, एकदा नवऱ्याशी बोलू आपण. हा, माझ्यावर पाळी तीच आहे. तुझ्यावर माझ्यावर पण आता पाळी येईल असं पाळी? बघ, मला वाटतं जर तुला विचार- नसबंदी करायची असेल- नाही 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 2 कॅलेंडर आहेत आपल्याकडे. एक 10 वर्षाची मुलगी आणि एक 5 वर्षाचा मुलगा. कॅलेंडर आहे? तुम्ही मुलांना कॅलेंडर? या भाषेत या माहोलमध्ये तसंच बोलायला अच्छा अच्छा, छान आहे छान आहे. 2 मुलं आहेत तुमची. अच्छा अच्छा, ठीक आहे. आणि लव्ह मॅरेज होतं, अरेंज मॅरेज होतं भाऊ? लव्ह मॅरेज. अच्छा. आणि किती वर्ष डेट केलं तुम्ही लग्नाच्या आधी? 2 वर्ष. अच्छा अच्छा, 2 वर्ष डेट केलं आणि एकदम शॉर होत असतो की हो, याला हो. लग्न करायचं समृद्धीशी? हो. ठीक आहे. आणि जेव्हा तू घरी सांगितलं दोघांचे घरचे चिल होते? काही ना, नो प्रॉब्लेम. अच्छा. आणि खरं खरं सांग, लग्नाच्या आधी तू ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 किती आनंदी असायचास? 15%. रेंजच नाही आहे ती तर. ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 हा किती आनंदी तू असायचा? हो हो. मग नाही राहणार. कोळंबी. ए, तुला नसणार जवळ ना? ए, तुला कोळंबी माहिती? तुला नसेल माहित ना? काय आहे? हात लावून बघ. काय काय हात लावून बघ. काय का? हात लावून बघ. काय? अरे हा. अरे आराम कर. छान छान. हा हा, किती आनंदी असायचा तू लग्नाच्या आधी? आनंदी तर होतो. किती? ऑन अ स्केल ऑफ 1 to 10. 5. 5. काय एवढं तुला लागलेली का? हा, मग लग्नानंतर किती आहेस तू ऑन अ स्केल ऑफ 1 to 10? नाही, हॅपी आहे मी फुल. 10. किती? 10. हॅपी आहे, फुल हॅपी आहे. नाही 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 नाही, आपण राजा आहे. हा, राजा घरी लादी नाही पुसत. मी पुसतो. पुसतेचा बोलतोय नाही, नाही, मी. नाही, पुसतो. तेच बोलतोय मी. मी माझ्यासाठी माझ्या घरातला राजा आहे. अच्छा अच्छा. कोणता राजा आहे रे? किलवरचा राजा. काय करतोस तू लाईफ मध्ये? मी मार्केटिंग करतो ऑल ओव्हर इंडिया. हा. मी पण याच फील्डमध्ये Rookie jeans. नाही, मी माझं GS78 जीन्सचा ब्रँड आहे आणि कुकीज टी शर्ट आमचं फेमस आहे. अच्छा, तू पण डेनिमच्या? हा, मला 10 ते 12 वर्ष 12 वर्ष झाली या फील्डमध्ये. आणि तू मार्केटिंग करतो? हा. लास्ट मंथ काय स्ट्रॅटेजी केली तुम्ही मार्केटिंग साठी? लास्ट मंथ असे आमची कशी प्री बुकिंग असते, जशी समर विंटरचं प्लॅनिंग येतो. आता जीन्स साठी प्री बुकिंग करता तुम्ही? हा, आम्ही बुकिंग करतो, स्टेट वाईज करतो. हा. जसं आज समजा आपलं महाराष्ट्र हा. आहे किंवा गुजरात आहे, म्हणजे आम्ही पूर्ण 16 टेरिटरी करतो. नाही, मग प्री बुकिंग कशाची करता तुम्ही? डेनिम. पण तू तर मार्केटिंग मध्ये आहेस ना, हे मार्केटिंगचं काम नाहीये. माझंच काम आहे ना ते, मार्केटिंग पर्सनचंच काम आहे ना आमचं. डेनिम बुक करणं कोणाला वाटतंय मार्केटिंगचं काम आहे? नाही, आमचं फील्ड, माझं फील्ड कसं आहे, मी मार्केटिंग पूर्ण बघतो हा. या ब्रँडचं. हा. आणि आमचं प्रोडक्ट आहे जीन्स. ते मला कळलं. हां.
मी MBA केलेलं आहे, हा हा तर जेवढं माझं नॉलेज आहे जास्त असेल. मार्केटिंगच्या अंडर हे जे तू काम करतोयस ना, डेनिम बुक करणं, हे नाही येत मोस्टली तरी. बरोबर बोलतोय मी? नाही नाही तुला बनवता येते? नाही 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 तू यांना बनवतोय बाय हे दादा शेट्टीची शपथ सांगतो. माझे अहो करतात ते काम. नाही नाही म्हणजे कसं आमचं फील्ड वर्क आहे, दोन्ही असतं. जसं पहिलं 1-2 महिने बुकिंग असते प्रत्येक स्टेट वाईज, आणि ती कंप्लीट झाल्यानंतर ज्याच्यामध्ये आमचे कस्टमर जे बाकी राहतात हां. मग त्यांना आम्ही व्हिजिट करतो परत त्यांच्या शॉपमध्ये जाऊन. म्हणजे B2B आहे. हां B2B विजिट. नाही. होय होय होय. आणि त्याच्यात मग कस्टमर्स काय प्रॉब्लेम्स बोलतात? प्रॉब्लेम्स असे काय नाही, त्यांचा काय त्यांना काय जी ज्यांना माल पाहिजे. बहुत चेन नाही लागत आहे. कारण महाडिक आहे. अरे बॅक साईडला कुठे चेन असते भावा, मध्ये बाहेर- फ्रंटला असते. चेन तर फ्रंटला असते, बॅक कुठे असते. काय काय चेन बॅगला का असते तुमच्या जीन्स? फ्रंटला असते बोललो. हा मग पण पुढे मग मी काय बोललो, मी पण तर तेच बोललो. अरे वा, तिथून बाहेर येणार ना. तू कशी पॅन्ट घालतो? नाही तू महाडिक बोललास ना. भाऊ मला भीती वाटते तुमच्या ब्रँडसाठी आता, नाही नाही नाही. आणि सुनील शेट्टीसाठी पण. नाही चांगलं आहे चांगलं आहे. बायको म्हणते, "हा, तुम्ही तिकडे आमचा वेगळा आहे बाबा, यांची नल्ली जीन्स आहे." ठीक आहे ठीक आहे, एकदा टाळा जाय दोघांसाठी. थँक्यू सो मच. कोणाला विचारू मी? ठीक आहे भाऊ, तू सांग, तुला काय वाटतं, यांना पैसे दिले पाहिजे? नवऱ्याला की बायकोला? दोघांना दिले पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. हे नवऱ्याचे, हे बायकोचे. हा, दे त्यांना दोघांना. हा, छान. जीन्स घ्या म्हणते. नवीन जीप लावा त्याला. ठीक आहे, कोण बाकी होता? कोणाकडे माईक? अच्छा, तुला बोलायचं तुला. हा ठीक आहे, या मुलीला दे. हा, नमस्कार. हॅलो नमस्कार. हाय, काय नाव आहे तुझं? मानसी. मानसी, तुझ्याशी बोललं तर चालेल? हो, हो. कणा कॉन्टेंट हो, हो. इंस्टाग्राम युट्यूब वर जाण्याची हो, हो. कन्सेंट आहे? येस येस येस. ठीक आहे. मानसी, काय अर्थ असतो नावाचा तुझ्या? काय माहिती नाही, बाबांनी ठेवलंय तर घेऊन घेतलं. घेऊन टाकलं सर. अरे पण कधीतरी रिसर्च वगैरे स्वतःच्या नावाची नाही केलीस तू? नाही कशाला ना, हा, कशाला कशाला करायची. नाही? ठीक आहे. मानसी, काय करतेस तू आयुष्यात? मी हॉस्पिटलमध्येच काम करते. अच्छा, सेम नाही नाही, बट मी बिलिंग नाही सांभाळत, मी मेडिकल फील्डमध्ये काम करते. अच्छा, हा, मग काय आहे तुझं? थोडा माईक जवळ ठेव. ओके. हा, आणि थोडं जोरात बोल. हा, हा. काय रोल आहे एक्झॅक्टली तुझा? तर मी न्यूरोच्या डिपार्टमेंटमध्ये काम करते बेसिकली, तर ऑल रिलेटेड टू ब्रेन अँड स्पाईन. हा, ओ येस. मग काय काय येतं त्याच्यात? म्हणजे काय काम असतं तुमचं? बेसिकली न्यूरो मॉनिटरिंग वगैरे असं असतं. तू आणि डॉक्टर आहेस? नाही नाही, मी डॉक्टर नाही आहे. न्यूरो फिजिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये आम्ही पडतो, आणि मग आम्ही टेस्टिंग वगैरे करतो. तर आम्हाला आता म्हणजे टेक्निशियन बोलू शकतात की न्यूरो टेक्निशियन आहोत. हां. म्हणजे सर्जनला हेल्प करणं सर्जरीमध्ये, की जर ब्रेनचा ट्युमर तो रिमूव्ह करत असेल, की हे सिग्नल्स घ्यायचे आहेत की नाही घ्यायचे आहेत. तर सिग्नल असतात आज? हो हो हो, की म्हणजे तुम्ही काय काय काय? लाल पिवळा हिरवा सिग्नल, त्याला लाल नाही पिवळा हिरवा. कळलं. अच्छा. छान. मग मेलं की डॉक्टर म्हणतो हे 500 घ्या. जाऊ दे. हा, मग हा, तुम्ही सिग्नल बघत असता. हा, हो येस. काय काय सिग्नल असतात आणि काय कलर असतात? आता जसं ब्रेनचे आपले 4 कंपोनंट असतात, तर आपण वेगवेगळ्या भाग. ऐकून घ्या, शिकून घ्या काहीतरी. ठीक आहे. हा हा. सो बेसिकली ते खूप म्हणजे असं तुम्हाला नाही कळणार मी काय ए. बोलते. आम्ही थोडी BMM वाले आहोत. ते आहेत विले पार्ले वाले. हा, ए मी पण विले पार्ले वाली आहे. तू पण विले पार्ले. हा, हा, हा. पण ठीक आहे. हा, पण मी शिकलेली आहे. शिकलेली आहे. इतकी शिकलेली आहे की सिग्नल बघत बसते पण डोक्याचे. डोक्याचे. ठीक आहे. हा, आता हा काय असतं सांग ना. म्हणजे डोक्याचे 4 कंपोनंट असतात. हा. हा, तर मग जर ट्युमर कोणत्या मोटर एरियामध्ये पडत मोटर? असेल, आय मीन मग तुम्ही पाणी काढता त्यात. नाही, हा, sorry. म्हणजे आपण कोणती पण ऍक्टिव्हिटी करतो त्याला आपण मोटर एरियामध्ये, म्हणजे आपलं ब्रेन ती मोटरशी न्यूरॉन्स. कनेक्टेड असं नाही. आता मला थरथरायला होतंय तुला समजवताना. नाही. मला नाही कळत. मग आता तुझ्या ब्रेन मध्ये कोणता कलर चालू असेल? आपण हे थोडं खोलून बघूया मग. हा, हा? कोण मारू शकतो हिला?
नाही हा ठीक आहे, हा sorry. मला का मारायचंय तिला मारत होते तेव्हा आनंदी होतीस ना. पण ती तशी हरकते करते. ती म्हणाली तू तशी हरकते करतेस. ती हिचं डोकं खोललं तर खाली असेल सगळं. आय गेस गुडघा खोलावा लागेल. आठवण द्या. अरे जाऊ दे रे. जाऊ दे रे. हा जाऊ दे रे, काही बोलता या मुली ना. तू फोटो काढ आपण प्रणित विचार त्यांच्या नाही. बरोबर. कोणाबरोबर? त्यांच्याबरोबर त्यांच्यावर फोटो काढ. सेटलमेंट होऊन झाली आहे ना तुझी. मी तर कोण हळूच मला वाटतंय बिग बॉसच्या घरात आलोय मी. त्यांना मैं अंडा खाऊंगा. ठीक आहे हा कंटिन्यू. हा ए थांब ऐकून घ्या. हा हा 4 पार्ट्स असतात. काय पार्टची नावं सांग एकदा मला. आता ब्रेन कंपोनेंट्स असतात आपले त्या आता त्यांचं मी पार्ट्स तुम्हाला कसं समजणार मला नाही ठीक आहे, सांगता. काहीतरी सोप्या भाषेत सांग. ठीक आहे, डोक्यात ट्युमर आहे तुम्ही. ए, थांब श्रुती आणि दोन परत तो श्रुतीवाला डायलॉग मार ना. नको मारला पटकन मारला. हा ए हा ऐक हा इग्नोर हा. आता तुम्ही ट्युमर आहे तर डोकं खोललंय त्याचं. हा. डोकं खोलायला तुम्हाला नाही देत. नाही आमचे म्हणजे सर्जन डोकं खोललंय ओपन त्याने. करतात. येस तर मग त्याच्यानंतर ते जेव्हा ट्युमर शोधत असतात लाईक न्यूरो मॉनिटरिंग करत असतात. आता खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी निघाल्यात. जसं न्यूरो नेव्हिगेशन वगैरे आहे. तर ट्युमर आपल्याला चेक करावा लागतो की तिथेच एक्झॅक्टली आहे का आणि ट्युमरची साईज काय आहे, किती असते depth साईज मध्ये. मोस्टली? 3 त्याचा ट्युमर जीन्स मध्ये. थांबा रे, बिचारी सर्जरी सांगते. माडिक. हा ठीक आहे. हा तर मग MM मध्ये वगैरे असतो, सेंटीमीटर्स मध्ये वगैरे नाही. तर बेसिकली मग ते लोक शोधतात आणि मग आपण आमच्या साईडने आम्ही चेक करत असतो की मोटर एरिया किंवा स्पीच एरिया काही अफेक्ट होतोय का. तर मग ड्युरिंग सर्जरी केव्हा केव्हा पेशंट अवेक असतो आणि त्याला माहिती नसतं. म्हणजे आम्ही त्याला सांगतो की म्हणजे तुला थोडं पेन फील होईल किंवा काय होईल. तर असं खूप सारे पण पेशंट तो त्याला अॅनेस्थेशिया नाही देत मग तुम्ही? आम्ही GA नाही देत, जनरल अॅनेस्थेसिया नाही देत, लोकल अॅनेस्थेसिया देतो की अच्छा, तो त्यातून फक्त त्याला वरचा part. फक्त येस तेवढंच नम हे बसणार. आम्हाला माहिती आहे सगळं. हा सो मग त्याचं मोटर स्पीच हे सगळं आपल्याला चेक करावं लागतं म्हणजे ड्युरिंग द in short सर्जरी. त्याचा फक्त वरचा पार्ट नम झालाय. होय, पण होय, बाकी होय. त्याला सगळे सगळं, सेन्सेशन सगळं, येत सगळं sensation ठीक आहे. मग असं जेव्हा तुम्ही एक करताय जर त्याची दुसरी मोटर असं नाही झालं तर काय करा तुम्ही? नाही, मग म्हणजे- कोणता सिग्नल? नाही म्हणजे काय असतं काही आपला स्पीच एरिया असतो तिथे स्पीच एरिया कोणता आहे? अरे ब्रेन मध्ये असतो अच्छा, आपल्या. इथे speech हा area आहे? स्पीच एरिया असतो. तर मग आपण तेव्हा जेव्हा ते प्रोब ठेवतात म्हणजे मेंदूवरती, ओपन मेंदूवरती बेसिकली जेव्हा तो प्रोब ठेवला तर पेशंट कधी कधी स्लर्ड करायला लागतो. एकच वर्ड शब्द म्हणजे असं सारखा बोलायला काय लागतो. बोललेलं लास्ट पेशंट? आता आपण काही त्याचं नाव विचारलं की हा तुझं नाव विचारलं मी आणि तुझी सर्जरी चालू आहे. हे माझ्यावर नको. तू पण येतो आईशा ए नको ती गोड आहे. आईशा रिकामटे इडी ना. नाही, नाही. जेवली का? हे असंच करतात. हो हे असंच करतात बेसिकली. हा. हो जेवली मग तुम्ही काय बोलता? आजो सिग्नल बंद कर तुझा. काय इथे तोंडावर मारू शकतो? नाही ब्रेन इथून खोललंय ना? हो काय काय तुम्ही थांबा, जीन्स बनवा तुम्ही आधी समजून या मार्केटिंग काय असतं. मग जोक मारा. हा ठीक आहे. हा मग तो ठीक आहे करतो जे काय ते. हा मग सो मग त्या एरियाला आपण टच नाही करत आणि मग जेवढा रिमुव्हिंग आय मीन ब्रेनचा एरिया गाईज. नाही हा अरे चीप ऑडियन्स चीप जस्ट लाईक मी.
ठीक आहे आता मग झाली सर्जरी हा, ठीक हा, आहे yes. आणि मग ते शिवतं कोण मग त्याचं डोकं? सर्जनच शिवतात. सर्जन आधी स्कल आपण लावत नाही थोडे दिवस. लावत नाही नाही लावत आपण. मग तो असा ओपन माइंडेड येस येस. पण इंटेंडेड मग तो उघडाच ठेवतो त्याला माझ्या नाही आपण शिवतो पण आपण ब्रेनची म्हणजे आपलं जी कवटी असते ना त्याचा अर्धा पार्ट आपण काढून ठेवून देतो. अर्धा काढून ठेवतो हा हो तसं आणि मग काढ- नंतर आणि मग थोड्या permanent- वेळाने परत फिक्सेशन करतो आफ्टर सम टाइम ऑफ रिकव्हरी पेशंट कसा आहे चेक करून. परत खोलता हो, कारण केव्हा- मग त्यापेक्षा केव्हा patient माझा ला- एक फ्रेंड आहे तो ना अशी झिप लावून मग अशी तुम्ही डायरेक्ट हा ठीक आहे मग थोड्या टाइम नंतर खोलता परत हा हो येस म्हणजे इन्फेक्शन आहे की नाही चेक करावं लागतं आपल्याला त्याच्यासाठी वगैरे. पण मग त्याचे असं हे सगळं तर मार्क्स राहून जात असतील ना हो हो पण काही वर्षांनंतर आता निघून जातात हा तर मग काही असं टेन्शन नाहीये. अच्छा आणि मग त्याला काय असं मेमरी लॉस वगैरे काही नाही नाही म्हणजे मी तरी अजून असे पेशंट्स नाही पाहिलेत की ज्यांना जसं फिल्मी मेमरी लॉस वगैरे होतो तसं काही नाही काही नाही. ठीक आहे लास्ट प्रश्न आहे कधी कोणता पेशंट तुला पाहून असं वाटला हा तर खूप हॉट आहे नाही मला असं कोणीच नाही वाटलं. कधी डॉक्टर कोणता नाही खरंच नाही. डॉक्टर्स कधी फ्लर्ट करतात हो हा हो हो कसे फ्लर्ट करतात डॉक्टर्स काय बोलतात ते तर नाही सिग्नल नाही ते म्हणजे नाही जेवली वगैरेच पण नाही तर ते खूप विचित्र प्रकारे करतात कारण ते मॅरिड असतात हा पण त्यांना बाहेर खायचं असतं. ओके पण तुमच्या इकडे तर 2 फ्रीज आहेत ना तर त्यांचं असं असतं की खायचंच असं कोणती बाई बोलते अरे काय म्हणजे आता ते तसंच करतात बिहेवियर. हा काय बोलतात ते तुम्हाला की म्हणजे- की आज मला बाहेरचं खायचंय नाही म्हणजे तुझं काही कोणी बॉयफ्रेंड आहे का किंवा काही आहे का हा. असं वगैरे आणि मग ओटीच्या स्क्रब्स मध्ये ना आमचे डोळे दिसतात. ओके अच्छा, ते mask असतो. मास्क आणि हे सगळं काही म्हणजे बाकी आम्ही असे मुलांसारखेच कपडे घातलेले असतात काही असं वेगळं म्हणजे नाही. इंजॉय तुमचे बाकी काही फीचर्स नाही दिसत फक्त डोळे दिसतात हा येस तरी पण त्यांना असं म्हणायचं असतं की आम्ही सुंदर दिसतो. हो हा मग चेहऱ्या पाहिल्यावर तर नसेलच वाटत ना हा ऑब्विसली ना आणि नाही होत आम्ही एवढ्या काही प्रिटी तर म्हणजे ही मास्क काढते मग डॉक्टर म्हणतात शिवून टाकूया एकदा टाळा जायच्यासाठी थँक्स. छान छान सांगितलं पण काहीतरी वेगळं शिकायला मिळालं ना आपल्याला मजा आली ठीक आहे तू 1000 रुपये ठेव ठीक आहे 5 एक लास्ट तूच बाकी आहेस ना मित्र हा दे ठीक आहे तर बघ शोचा एंड नेहमी चांगला झाला पाहिजे कारण मग काय जर शो एंड चांगला नाही झाला तर लोकांना वाटतं की शोच खराब होता ठीक आहे तर आता सगळ्यांना मजा आली पण तुझ्यावर प्रेशर आहे आता तुला या सगळ्यांना बीट करायचं त्यामुळे तुला काहीतरी मोठं सांगावं लागणार आहे ठीक आहे काय नाव आहे मित्रा तुझं सुखद सुखद सुरुवात छान केली थँक्यू. मुलींना तू बोलतो असा सुखद प्रवास होईल सुखद तुझी कन्सेंट आहे व्हिडिओ जाणार आहे युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे चालेल हो, तुला चालेल, चालेल. सुखद काय करतोस आयुष्यात तू मी कोऑपरेटिव्ह लिगल प्रॅक्टिस करतो. काय 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 कोऑपरेटिव्हची लिगल प्रॅक्टिस करतो. कोऑपरेटिव्ह म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. अच्छा हा तेच आहे ना म्हणजे हा. लिगल प्रॅक्टिस म्हणजे सोसायटीमध्ये काही इश्यू आले हा तर त्यांचं म्हणजे कमिटी डिझॉल्व्ह होते आणि गव्हर्नमेंटकडनं त्यांचे पॅनलवरचे जे ऍडमिनिस्ट्रेटर असतात ते अपॉइंट होतात. हा कळलं मला म्हणजे सगळी सेक्रेटरीने काही इश्यू केला आणि मग सगळी कमिटी जर त्यांच्या अगेन्स्ट आहे मग तुमच्याकडे कंप्लेंट येते मग तुम्ही ऍक्शन घेता बरोबर ना हेच आहे ना ठीक आहे बरं. मग काय काय इश्यूज येतात मोस्टली तुमच्याकडे काय नाही मोस्टली असे छोटे मोठे असतात मोस्ट ऑफ केसेसमध्ये फ्रॉडच असतात. हा तर की 1000चं बिल 5000ला लावलं अशा टाईपमध्ये मोठे असतात नाही लाखांमध्ये असतात म्हणजे वगैरे. 1000 ते 5000 असे मल्टिपल बिल्स हा, हा, लाखाचे झोल हा, झाले हा, मग ते तुमच्याकडे येतात मग Yes. तू काय करतोस मग त्यांचं असं असतं की किंवा मल्टिपल सोसायटीचे ऑडिट झालेले नसतं हा. की 6-7 वर्ष ऑडिट नाही झालंय असं काहीतरी ग्राउंड आहे त्याच्यावरनं म्हणजे जे गव्हर्नमेंट असतं त्याचं स्पेसिफिक ऑफिस असतं ते त्यांची कमिटी डिझॉल्व्ह करतं और डिबार्ड करतं आणि मग ते आपल्याकडे येते असं आहे मग आपण ते करून द्यायचं काम करतो. पण तू गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाहीयेस मी काइंड ऑफ पॅनलवरनं त्यांच्या. अच्छा म्हणजे ते लोक तुला ते हा 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 येस. आणि मग तू काय करतोस मग त्यांचं ऑडिट किंवा ज्या काही गोष्टी असतील म्हणजे ऑडिट झालं अकाउंट झालं ॲडमिनिस्ट्रेशन झालं तर ती सोसायटी पूर्ण नवीन कमिटी त्यांची आपण बनवून द्यायची
आणि मग आणि आपण- म्हणजे ते पैसे ज्याने खाल्लेत त्याला काय करता तुम्ही? ते डिपेंड, ते वेगळ्या पार्टमध्ये येतं. जर इन्क्वायरी ऑफिसर त्यांच्यासाठी एक वेगळा बसतो जर केलं असेल हा तर मग ती इन्क्वायरी मग ते ऑफिसर त्याला पैसे भरावे लागतात. नाही, मग वेगळे वेगळे कॉन्सिक्वेन्सेस होतात. एक तर मग जेल किंवा फाईन. हा क्रिमिनल ऑफेन्स आहे ना. अच्छा. आणि मग तू किती खातो? नाही 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 तू खाऊ शकतो जर तुझी इच्छा असेल तर. नाही, किंवा- करायला करू शकतो पण नाही. खरं सांग, नाही तर डोकं खोलून पाहेन. कधी तू आयुष्यात कोणताही रूल तोडलायस? हो, जसं की भरपूर. नाही, हेल्मेट घालतच नाही कुठेही कुठेही. ए तुला जाणून यायचं होतं ना बा भेटलाय का तू हेल्मेट का नाही घालत? पूर्ण शो माहिती तो थांबलेला की आता 500 घेऊनच जाय ना. काय हेल्मेट का नाही घालत मित्रा तू? नाही म्हणजे आता काय, तू ठाण्यात राहतोस का? नाही नाही राहत ना. मी श्रीमंत नाही, मी कारगरला राहतो. ठीक आहे. हा, मग ठाण्यात काय प्रॉब्लेम? हेल्मेट उलट ठाण्याला तर ट्रॅफिक खूप असतं. म्हणूनच नाही घालत. पण जर तू कधी पडलास वगैरे? नाही नाही नाही, ठाण्यात एवढं ट्रॅफिक असतं की तुम्ही गाडी 20च्या वर चालवू नाही शकत. ओ अच्छा, मग तू नाही. पण मग जर तुला ट्रॅफिक कॉप्सने थांबवलं? काय नाही म्हणजे ठीक. ठीक आहे भाऊ. हा, तर गर्लफ्रेंड वगैरे आहे तुझी आयुष्यात? नाही आता नाही, कधी होती? 2 वर्ष आधी. काय झालं आणि मग? ब्रेकअप झाला ऑब्व्हियसली. सगळ्या प्रश्नाची उत्तर नसबंदी आहे. ब्रेकअप झाला. हा, ब्रेकअप झाला. काही सिरियस सीन होता भाऊ? नाही, सिरियस नाही, एकदम सिली रिझन होतं. हा, काय होतं? म्हणजे असं मी एक नॉर्मल चर्चा असते तर मी सांगितलेलं की मी आता उद्या जाणार आहे. मी मित्रांसोबत चाललेलो बाहेर. तर ओमकार, सेम स्टोरी वाटते. तुझा वाढदिवस होता आणि मग तुझी एक्स आली. नाही नाही नाही, असं काय नव्हतं. नाही नाही, हा ठीक आहे. हा, काय सिली रिझन होतं? तू सांगितलं नाही तिला की पुढे चाललायस तू? नाही नाही, सांगितलं आदल्या दिवशी. समज आज चाललोय, मी उद्या चाललोय ना, तर आज माझं दुपारी सांगितलं की मी असं असं चाललोय. हा. आणि मग संध्याकाळी एकदम फालतू गोष्टीवरनं भांडण झालं. हा, काय होती फालतू गोष्ट? थांबा. हा, नाही नाही, असं काही नाही की म्हणजे रॅन्डम नाही, असं काय टॉपिक एवढं सिली रिझन होतं आठवत नाही. आठवत आहे. आम्ही भांडायचो फार. हा. असं. ठीक आहे. ठीक. हा, मग? तर मग दुसऱ्या दिवशी मी त्या दिवशी, आणि तिचं असं होतं की ती ब्लॉक करून टाकायची. हा. तर तिला माझा इगो हर्ट होतो ब्लॉक केलं की, तर ती मुद्दाम करायची असं. ओ हा. हा, मग तिने केलं सगळीकडनं ब्लॉक. आता मी निघून गेलो दुसऱ्या दिवशी, तर मी का थांबू ना, आणि सिली रिझनवर नाही तर का थांबणार आपण. आणि मी गेलो नाशिकला, म्हणजे सुलावाईनी हट. हा. तर निघून गेलो. दारू आता प्यायला? मी नाही 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 करत, दारू नाही पित. हा. आम्ही फिरायला गेलो फक्त, त्यामुळे नाही, कोणीच नाही दारू प्यायला. आम्ही म्हणजे मित्र सगळे होते, ग्रुप होता, मुलं होती सगळी? मुलं मुली सगळे. नाही नाही, ज्या मुली होत्या त्या त्यांच्या बॉयफ्रेंड सोबत होत्या. मला नाही घ्यायचं हे सगळं. नाही नाही, खरंच खरंच खरंच. ठीक आहे. हा, मग अरे आम्ही वन डे रिटर्न होतो, त्यामुळे चिंता नको मग करू. वन डे काय किती वेळ लागला? सॉरी तू गेलास नाशिकला, हेल्मेट काढलं? हा, मग काय नाही, तिने ब्लॉक ठेवलेलं. मी मेसेज करत होतो. आता मी ऍक्च्युली टेक्स्ट मेसेज करत होतो नॉर्मल. म्हटलं की कॉलवरनं जरी ब्लॉक केलं तरी मेसेज जातात. जाईल. हा पण हा. नाही नाही, मग काय नाही, तिला ते मेसेज गेलेच नाहीत. की मी सांगत होतो की मी आता इकडे तिकडे असं सगळी माझी एक सवय. तर सांगितलं वगैरे, पण तिला काय मेसेज गेले नाही. रात्री तिने दुसऱ्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी मी रिटर्न येत होतो त्या दिवशी अनब्लॉक केलं. अच्छा, तरी तू भांडून गेलास, मी भांडले तरी तू गेलास. तर एवढ्या छोट्या गोष्टीवरनं ब्रेकअप होतं. अच्छा. टॉक्सिक होती म्हणजे ती, असं तुला वाटतं? थोडंसं पॉझिटिव्ह होती. मिस करतोस तू तिला? येस, व्हेरी. आणि तिला 2 वर्ष झाले, त्यानंतर तू कधी प्रयत्न केलास? आत्ता डिसेंबर पर्यंत होता कॉन्टॅक्ट लास्ट, म्हणजे माझा बर्थडे पर्यंत. हा, मग काय नाही नाही नाही, असं काय नाही. नाही, मी ब्लॉक आहे सगळीकडनं. फक्त माझ्या बर्थडेला मी अनब्लॉक होतो. मला मेसेज येतो हॅपी बर्थडे, 1-2 तास चर्चा होते, गप्पा मारतो. रादर तिच्या बर्थडेला पण सेम होतं, फक्त तेव्हा मी अनब्लॉक असतो. ओ. आणि आलाय तिचा बर्थडे कधी आहे तिचा? उद्या. ओ. उद्या विश करणार म्हणजे 12 वाजता?
नाही 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 मी अजिबात लावणार नाहीये. मी काय करणार नाही. मी पर्सनल नाही करणार. आम्ही बघ जेवढा तू सिरियस आहेस आम्ही तुझ्याकडनं अपेक्षाही नाही करत. मला खूप छान वाटलं की तू अजूनही तुम्ही प्रयत्न करता आणि बर्थडेला का होईना तुम्ही बोलता, कारण यालाच तर करा नाही 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 कर आज कर ठीक आहे. आणि आय होप तुला काय वाटतं तर मग तू लिही ना यावेळी की काहीतरी टेक्स्ट मेसेज मध्ये लिही ज्या फिलिंग तुझ्या आहेत, कारण तू माहिती आहे काही गोष्टी सांगाव्या नाही लागत. माहिती असतं. कडक आहे हा माणूस. आयशा जॉब सुखद प्रवास. काय सुखद प्रवास. सुखद प्रवास. काय वाजवत त्यासाठी सगळ्यांनी ठीक आहे. काय वाटतं याला पैसे दिले पाहिजे. हे घे जिओचा रिचार्ज 350चा रिचार्ज 150चा. चला 4 एकदा सगळ्यांनी